आले आणि फुगडी खेळ 1 रनांचा फटका. मला वाटतं 15 गौरीची तयारी फुगडी खेळताना कमालीची फटकेवर मान देता येते दीपक काळे यांना. त्यांच्या अंडरच खेळले. चला आता मेहुल पांडे आले. आणि मित्रांनो नाणं या बाजूला ठेवलं होतं त्यामुळे इकडे टाकलं. जिथे पैसा तिथे बॉल असं काहीच गणित असतं. आणि हा 1 रनांचा फटका. संयमाने खेळत आहेत. त्यांनी असं ठरवलेलं दिसते 1 ओव्हर जावाची 1 ओव्हर दीपकची खेळून काढू. 5 चेंडू 6 धावा. नो बॉल नो बॉल. 8 धावा झाले. 5-8 स्कोर आलाय असा काहीसा इशारा मोडी आला यांचा. आणि वाईड आलाय की नो आलाय 9 धावा झाले. शेवटचा चेंडू काम सुटलाय. असं होत असेल सर की दीपक काळे यांना फलंदाजांना बघून जात होता पण आता सुटलाय तर काय करू शकतो. आणि हा 1 रनांचा फटका. कौतुककडे चेंडू जाताना आणि समीर टिपूर त्या दिशेला रन धावतो. उत्तरेकडे जायचंय ते चालले पश्चिमेकडे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 10. दीपकच्या पाठोपाठ जावा येत आहे वाटतं. मला वाटतं जावा पॉवर ओव्हर जातील. आणि यश माने आले पॉवरफुल खेळाडू. असा ही नियम आहे मित्रांनो. पॉवर ओव्हरही रिपीट करू शकत नाही तुम्ही. आणि आता आले आहेत यश माने. समोर आहे मेहुल पांडे. पहिला चेंडू देवाचा म्हणत वाईट टाकलाय. मध्ये याला त्यांना 4 बॉल लागतात मित्रांनो. पुढील चेंडू आणि गडीगारच केला येथे. यश माने आणि मेहुल पांडे यांना परतवलं पॅव्हिलियन मध्ये. उत्तम जावा यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना यश माने. आता आलाय आदित्य लाड. चला काहीतरी इशारा जरूर दिलेला आहे. आणि हा फ्लोअर आणि ज्या वेगाने आले त्या वेगाने परतावं लागेल. टेबल टाकायचे आदित्य लाड यांचं. त्यांचा खाट असायची त्यांच्यासाठी टेबल नाही खाट टाकावी लागेल. कौतुक नाही केलंय का? हे कोणी केला? फिल्डरचं नाव सौरभ. आणि समोर कुतुब म्हणून बॅटर योगेश. सूचित केलेलं आहे. याला म्हणतात हुशारी. याला म्हणतात क्रिकेट IQ मित्रांनो. त्याने बरोबर हरलं. वाईड बॉलला स्टंपिंग. त्या पद्धतीने अगदी गोल सोडून चिमटा काढावा तसा काहीचा विकेट मिळवलाय जावा आणि यश माने यांच्या जोडीने. आणि आता आला आतिश. अरे आतिशचे चाहते विसल पडू आवाज करायचा मित्रांनो. आशिष झालेला आहे. आणि 1 रनांचा फटका. योगेश खातं उघडलं आतिशने. त्यांच्या चाहत्यामध्ये एकच आनंदाची लहर. 3 to go. काय बीट केलेला फलंदाजाला. कीपरही बीट झाले. 2 to go. 13 धावा झाल्यात. 2 to go.
आणि 15 धाव झाले. आणि याबरोबरच एक यशस्वी ओव्हर यश मानेद्वारा कमालीची गोलंदाजी 3 विकेट गेले या ओव्हरमध्ये. 2 मिनिट धावसंख्या आहे. 15 रन 4 गडी बाद. पॉवर ओव्हर आता कोण येत आहे? शुभम नाईक आलेला आहे. शुभम नाईक 15 धावा. 15 3 विकेट काढले तर 0 होतील. अपील तर मस्त केलेली. अपीलचे 100 मार्क द्यावा यांना. पण 1 रन चोरलेला आहे. +1 19 धावा झाल्या. या 1 रनांचा फटका. संयमाने खेळतायत. संयम पाळा, विकेट टाळा असा त्यांचा पवित्रा मोर्या यांचा. संयम पाळा म्हणत होतो आणि ते अपघात झाला आणि धुवायला लागतील त्यांना या विकेटच्या झळाकाने. 5 रन मायनस होताना आणखी 2 विकेट. सोळा धावा झाले. त्याच्याशी गप्पा असं म्हणतायत. अलॉंग द ग्राउंड खेळलाय. जमिनीचं चुंबन 1 रनांचा फटका. 38 18 झालेले आहेत. आतिश करणार त्या रनांची आतिषबाजी पाहावं लागेल. 4 रन +4 8 रन मिळतील. आतिषबाजीला सुरुवात येते आतिशच्या बॅटमधून. 24 धावा झाल्या. पॉवर ओव्हरचा शेवटचा चेंडू मित्रांनो. 1 षटकार आला तर 12 येतील. गेला तर नाही पण ओव्हर संपलेली आहे. 3 ओव्हरची धावसंख्या आहे. 26 रन 5 गडी बाद. धावा आलेला आहे. जावा आलाय. पाहायला लागेल जावा किती धावा देतो. अनमोल ऑल्सर 26 धावा 5 गडी बाद. 26 धावा 5 गडी बाद. चेंडू पहिल्याच चेंडूला आणखी एक खुर्ची खोलावी लागेल अनमोलसाठी. 5वा चेंडू टाकला. आणखी एक खेळाडू. हा खेळाडू तर मैदानामध्ये नाणक आहे. अगदी तिळाचा दाना जरी खेळला तरी त्याच्यावरती टप्पा टाकण्याची क्षमता ठेवतो असा हा जावा. राईच्या दाण्यावरती टप्पा पकडणारा खेळाडू. बॅक टू बॅक बॉल 26 धावा झाल्या. कमालीची गोलंदाजी मित्रांनो. साधी सुधी गोष्ट नसते जावाला मारणं मित्रांनो. हुशारीला पैशामध्ये मोजता येत नाही. अगदी हुशारीने गोलंदाजी करतो. टप्पा पकडून ठेवलाय आणि आता आतिश आलाय आतिषबाजी करायला.
2 to go 27 2 to go आणि मी म्हणत होतो मित्रांनो हा खेळाडू तरवेज आहे हा खेळाडू छान आहे हा जेव्हा मैदानात असतो त्या कोणीही जाल्यांमध्ये फिरत असतो कमालीची गोलंदाज ही चावाद्वारा आणि आता आलाय कांबळे साहेब आलेले आहे चेतन कांबळे 1 to go गडी बॉल 8वा विकेट गेलेला आहे 8 गडी बाद ओंकार शिंगरे आलेला आहे ओंकार शिंगरे याला बघून अगदी आयुष मात्रेची आठवण व्हावी तर त्याच्या जोडीला आहे शुभम त्याला पाहून वैभव सूर्यवंशी आठवावा अशी ही यंगिस्तानवाली जोडी 4 ओव्हर 27 3 सिक्सर जरी आले तरी 50च्या जवळ जाऊ शकतात 27 केवळ 1 रन केला मागच्या ओव्हरमध्ये जावा यांच्या 1 रन केला बदलू जावा आले आलेले दिसते या खेळाडूला बिर्याणीची होत नसते हा ट्रॉफीला भरलेला खेळाडू मैदानात आला ट्रॉफी घेऊन झाला पहिला चेंडू उत्तम 1 रन सोडला 28 8 गडी बाद झाले आणि आऊट 9वा गडीगार मला वाटतं पहिल्यांदा 2 चुकून ऑल आउट होऊ शकतं 29 आणि आता आले बाबा आणि हटवले पटका आणि याबरोबरच पारी समाप्त धावसंख्या झाली 29 धावांचे लक्ष 30 चेंडूमध्ये आणि कोण आहे हे आपलं मोठं बोलायला चाललं गोलंदाज कोण आहे आदित्य लाड आहे दीपक काळे स्ट्राईकवर दीपक काळे आले स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये एकदम बाहेर खेळाडू पॉकेट मध्ये आदित्य आलेला आहे
आल्या आल्या ओळख करून दिली आहे दीपक काळे यांनी स्वतःची. सरळ टोले जंग षटकार, नाम दीपक काळे, गाव षटकार मारला, असं काही ओळख पटवून देताना आदित्य लाड यांना 2 चेंडू 6 धावा. आणि वाईट बॉल 7 धावा झाले 2 चेंडू मध्ये. आणि छोटी पडली उचलली काय साधा सुरू झाले. छोटी पडली पण मित्रांनो विकेट नाही पडलाय, आनंदाची गोष्ट आहे. आठ धावा झाले. सुशील ऑन स्ट्राइक, आदित्य लाड विथ द बॉल. पुढचा चेंडू दीपक काळे अंपायरिंगचे धडे देताना नॉन स्ट्रायकर यांना. आणि हा बसवा चेंडू कमालीचा कमबॅक, काय कमबॅक केले आदित्य लाड यांनी. पहिला षटकार गेला जरूर पण त्यानंतर ज्या पद्धतीने स्वतःला सावरत डाव सावरलाय काबिले तारीफ. 1 ओव्हरनंतर धावसंख्या झाली 8 रन. 24 चेंडूमध्ये 22 रनांची गरज. 24 चेंडूमध्ये 22. पॉवर ओव्हरमध्ये जर हॅट्रिक आली 15 मायनस होते, मग 30चं लक्ष्य 45ला जाईल. तर मित्रांनो हार म्हणू नका, ओंकार ठिगरे आलाय. 8 धावा झाले. 24 बॉल 22. बघा मॅच अजूनही फिरू शकते. पॉवर ओव्हरला हॅट्रिक आली तर 30चं लक्ष्य 45 आहे. पण दीपक काय आहेत, मला वाटतं 2-3 पिचमध्ये सामना संपवू शकतात. पाहावं लागेल या सामन्यात. ओंकार ठिगरे आलेला आहे, मिस्ट्री बॉलर आहे मित्रांनो. 1 ऍक्शन मध्ये 2 तरी. आणि हा मिस्ट्री बॅट्समॅन, हिस्ट्री करणारा बॅट्समॅन आहे सुशील. 9 धावा झाले. 24 बॉल 21. आणि येथे चेतन कांबळे. अगदी मिलन चौबेचा भोगदा जसा असावा तसा पायामधून चेंडू गेला. 26 जुलैला तिकडे पाणीच असतं, पण आता इथे त्यांना बॉल साठवता आला नाही. 1 रन मिळेल. दीपक काय आउटसाईड. आणि हा जो ट्रेडमार्क दीपक काय ट्रेड तुम्हाला पाहायला मिळतो. अंपायरने चौकार दिलेला आहे, त्यामुळे दीपक काय थांबलेले. चौकार दिलाय, बोला तो बोला. शीशे की चालबाज की नजर और हमारे अंपायर के डिसीजन पे संदेह नहीं करते दोस्तों. असंच त्यांचं डिसिजन. 14 पाहिजे. मला वाटतं दीपक दादा आता 3 सिक्स 16 पाहिजे, 14 झाले. 3 सिक्स मारतील बघा. मगाशी म्हणाले दीपक काय यांचा स्ट्रेट राहील, तो तुम्ही पाहिला तर मुंबई दर्शन करावं. तसं काहीच एक प्रेक्षणीय स्थान आहे. थोडीशी नाराजी मोडल्या इलेव्हनमध्ये. आणि इतका जरूर होता हो जावा. कधीही संतुष्ट नसतात. ऑलवेज गिव्हिंग इज बेस्ट. आताही लगभग असं वाटतं जरूर आहे, पण त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ कधीही पलटू शकतो. आणि येते दीपक वर्सेस दीपक असं बॅटल. 1 to go. 19 सोळा. आणि हा शिक्षक
आणि हा शिक्षक एक नजर दिली जावयानं. सणसणीत शिक्षक येते दीपक काळे यांचा. अगदी एम एस धोनी कसा गरज लागल्यावरती शिक्षण मारायला वर येतो तसे काहीसे दीपक काळे आज वर आले, सलामीला आले. 18 चेंडू 10 धावांची गरज. सुपर ओव्हर आहे. विकेट जर काढला तर 10 चे 15, 15 चे 20, 20 चे 25 होतील. मॅच अजूनही गेली नाहीये. 18-10. बघा सुशील आहे स्ट्राईकवरती. प्रेशर बनवलात, दडपण आणलं, विकेट मिळवू शकतात. समीर टिपू आलेले आहेत. White ball. Avanti now. Sometimes attack is the best defense. पाहावं लागेल. No ball +1. No +1. 4 आलेले आहेत. 4 हवे. दीपक काय वागतोय. चौकाराने फर्स्ट फिनिश होईल की षटकाराने हरकत नाही. दीपक काय संतभर उभे राहिले तर एक काय 2 स्टंप लावले तरी क्लीन बोर्ड होत नाही अशी त्यांची ख्याती. सोळा 4. कोणतीही पर्वा नाही आहे त्यांना नेट रन रेटची. 16-4 आणि बॉल आहे पण नाही. इथे लडखडतायत इथे पावलं. 15 चेंडू 4 धावा. समीर टिपू विथ द बॉल आणि हा वाईड बॉल. 2 धावांची गरज. 3 to go. 2 हवेत. अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून द्यावी असा काहीसा शॉट फसला दीपक काळे यांचा. आणि हा 1 रनांचा फटका नाही. पाहावं लागेल अवांतर जात आहेत का. 2 चेंडू 2 धावा म्हणजे सुटूवर 14 मध्ये 2. दीपक टू दीपक. कमालीची फिल्डिंग दीपक गोठणकर यांची. शेवटचा चेंडू आणि याबरोबर सामना जिंकला आहे थावायला यांनी.